Hello, good morning everyone. Hello, am I audible? So, काल आपण काय बघत होतो? Procedures, right? So let's continue the procedure again. Next part in the procedure. सगळ्यांना कळलं का procedure काय आहे? Can you tell me what is in parameter, out parameter and in out parameter? What is in parameter, what is out parameter and in out parameter? सांगता येईल कोणाला? In parameter काय असतं, out parameter काय असतं? बघा, तर काल आपण काय बघितलेलं की क्रिएट अ प्रोसिजर PROC2 हे सांगितलं तुम्हाला मी. सो व्हॉट दिस इज ऑल्सो कॉल्ड एज अ नेम ब्लॉक. आता नेम ब्लॉकचा अर्थ काय झाला की हे डेटाबेस मध्ये सेव्ह आहे, म्हणजे जेव्हा पाहिजे तुम्ही फक्त कॉल करायचं, कंपाईल करण्याची गरज पडणार नाही. याला कंपाईल करायची गरज पडणार नाही. पास अँड रिटर्न द व्हॅल्यू करेक्ट आहे, टू ऍक्सेप्ट द व्हॅल्यू आउट अँड बरोबर आहे, या करेक्ट, व्हेरी गुड सागर प्रीतम, ठीक आहे. तर मग बाय डिफॉल्ट इन पॅरामीटर असतो. जर तुम्हाला आन्सर रिटर्न करायचा असेल तर आपण आउट पॅरामीटर यूज करतो. इफ यू वॉन्ट टू रिटर्न द आन्सर वी आर युजिंग आउट पॅरामीटर हियर. We are using out parameter here. ठीक है. Now, so these two parameters are for in and this parameter is for the out. These two parameters are for in and this parameter is for the out. Okay. मग आपण असा कोड बघितला, पास द एम्प्लॉई आयडी. व तुम्हाला काल मी JDBC मध्ये एक करायला लावलंय काम की तुम्हाला अशा प्रोसिजर बनवायच्या आहे. इन्सर्टचा कोड इथे लिहायचा आहे आणि इथे इन पॅरामीटरने व्हॅल्यू घ्यायच्या आहेत. पहिले इन्सर्टचं करून बघू कोणाला जमतं का. काल जावाच्या लेक्चरमध्ये JDBC मध्ये प्रोसिजर कॉल करायला सांगितली आहे. त्यासाठी एक प्रोसिजर बनवायची, इन्सर्टचा कोड इथे लिहायचा आणि त्याला कॉल करायचं. ठीक आहे. तर इथे एम्प्लॉई आयडी तुम्ही पास केला. त्या एम्प्लॉई आयडी साठी आपण एम्प्लॉई नेम सॅलरी रिट्राइव्ह करा into a local variable and you can print that for this variable. ओके. आयडी रीड करा आणि कॉल करा प्रोसिजरला. हे क्लिअर आहे ना? प्लीज रिप्लाय एव्हरीवन. काही डाऊट आहे का? प्लीज टेल मी. ठीक आहे. इथे आपण जरा तुम्ही सांगा आपण काय केलंय. पॅरामीटर बघून सांगा काय केलं याच्यामध्ये. जस्ट चेक द पॅरामीटर अँड टेल मी. काय झालंय बरं इथे? पॅरामीटर बघून सांगता येईल? लुक ॲट दिस पॅरामीटर अँड टेल मी. त्याचे पॅरामीटर बघा आणि सांगा मला. ओके. एम्प्लॉय आयडी ऍज अ इन पॅरामीटर पास केला, करेक्ट आहे. अँड सॉरी, एम्प्लॉय आयडी ऍज अ इन पॅरामीटर पास केला अँड ऍज अ आउट पॅरामीटर. म्हणजे काय करणार आपण? आपण इकडे एक एम्प्लॉय आयडी पास करणार आहे. हे बघा, एक एम्प्लॉय आयडी पास करणार. त्या एम्प्लॉई साठी आपण एम्प्लॉई नेम
आणि सॅलरी रिटर्न करणार आहे कॉलिंग ब्लॉकला. मग इथे तेच केलं आपण, एम्प्लॉय आयडी घेतला, तो एम्प्लॉय आयडी पास केला, हे दोन पॅरामीटर ऍज अ आउट पॅरामीटर ऍक्ट होणार, इथे डिस्प्ले केला. इथे एम्प्लॉय आयडी पास केला, त्या एम्प्लॉय आयडी साठी इनेम आणि सॅलरी रिटर्न केलं आणि ते इथे प्रिंट केलं. ठीक आहे. सेम इथे काय केलं आपण, रो टाईप रिटर्न केला. हे बघा, इकडे आपण एम्प्लॉय आयडी पास केला. काही डाऊट असेल तर विचारून घ्या, म्हणून मी एकदा रिव्हिजन घेतोय कालची. एम्प्लॉय आयडी पास करा, एम्प्लॉय आयडी गेला या व्हेरिएबलला, त्यानंतर सिलेक्ट स्टार इंटू रेकॉर्ड फ्रॉम एम्प्लॉई वेअर नंबर इक्वल टू 101. मग ही पूर्ण रो आपण रिटर्न केली इथे या व्हेरिएबलला, अँड देन यू कॅन प्रिंट हिअर. So pass the employee ID to this variable, and from here you will get a complete row, row, and you can just print the data in calling block. This is row type example. मग आपण असं एक एक्झाम्पल बघितलं की एम्प्लॉय आयडी पास करा, त्या एम्प्लॉई साठी न्यू सॅलरी, म्हणजे इथे सॅलरी अपडेट करून द्या तुम्ही, न्यू सॅलरी आणि कुठली सॅलरी त्याची, न्यू सॅलरी रिटर्न करा. कोणाला? आता बघा, माझ्याकडे टेबलमध्ये 100 एम्प्लॉईज आहेत. प्रत्येक एम्प्लॉई साठी जर मी हाच कोड कंपाईल आणि रन केला तर खूप टाइम लागणार. If I have 100 employees, for every employee, if you compile the same code again and again, so it will take like more time, right? So instead of that, we can pass the employee ID to the procedure, and you will get the complete row into this variable for this employee. If salary of that person is less than 10,000, update by 5%. If the salary of the person is greater than 10,000 and less than 20,000, update by 6%, otherwise update by 7%. So जो कुठला तुम्ही एम्प्लॉय आयडी पास करणार, फॉर दॅट एम्प्लॉई रिट्राइव द रो, and for that row check the salary, and based on the salary calculate the new salary, update the salary in a table, update the salary in a table, and retrieve the salary into this variable. This is a return variable. Return means out variable. That's it. And you can say that record, like what here you can say that in new employee salary here. That's it. हा इन बाय डिफॉल्ट असतं अविनाश. इन नाही लिहिलं तरी चालेल, इट इज बाय डिफॉल्ट अवेलेबल. इन बाय डिफॉल्ट पॅरामीटर इन असतो, नाही लिहिलं तरी चालणार आहे. ठीक आहे. ओके, नेक्स्ट इज क्रिएट अ प्रोसिजर. याच्यावर काही डाऊट असेल तर विचारा. ओके, कारण की हे महत्वाचे टॉपिक्स आहेत. Like in future, whenever you go for interview, the most of the time there is a question on cursor and procedure topic. इथे काय केलं बघा, तर तोच व्हेरिएबल. आता बघा, तुम्ही सांगा मला या व्हेरिएबल मध्ये काय केलं, तुम्हीच सांगा बरं, कळतं का बघूयात तुम्हाला. फक्त पहिला मेन डिक्लेरेशन बघा, बाकी काही सेमच आहे. कळतं का सांगा मला काय केलं ते. प्लीज चेक दिस कोड. इन अँड न्यू सॅलरी ऍज इन अँड आउट. ओके, म्हणजे काय करतोय आपण, हा जो व्हेरिएबल आहे न्यू सॅलरी, द सेम व्हेरिएबल इफ यू कम्पेअर विथ द प्रिव्हियस एक्झाम्पल, इथे तुमच्याकडे आयडी पास करायला एक व्हेरिएबल होता आणि रिटर्न करायला दुसरा व्हेरिएबल होता.
तर मी आता काय केलं या एक्झाम्पल मध्ये, देर इज ओनली वन व्हेरिएबल, this variable we are using for the in parameter as well as out parameter. We have only one variable, and this variable we are using for in parameter as well as for out parameter. हा एकच व्हेरिएबल आपण दोघं लाईक इन साठी पण यूज करतोय आणि आउट साठी पण यूज करतोय. तर आपण याला जी सॅलरी म्हणजे एम्प्लॉयडी म्हणून पास करणार आहे सुरुवातीला. ओके, स्टार्टिंगला सपोज मी 101 पास केला. ओके, स्टार्टिंगला आपण काय केलं, इकडे 101 पास केला एम्प्लॉय आयडी, त्याने त्या एम्प्लॉईची रो रिटर्न केली, त्याची सॅलरी चेक केली आपण, इन्क्रीमेंट सॅलरी मिळाली, सॅलरी अपडेट पण केली. आता काय होणार, जी नवीन जी अपडेटेड सॅलरी आहे ती या व्हेरिएबल मध्ये घेतली. ओके, सो आता इथे आपण काय केलं, जी ओरिजिनल सॅलरी आहे ती या व्हेरिएबल मध्ये घेतली आणि हाच व्हेरिएबल ऍज अ आउट पॅरामीटर म्हणून आपण यूज करतोय. कुठे गेलं ते, इथे बघा, आउट पॅरामीटर. तो सेम व्हेरिएबल यू आर युजिंग ऍज अ इन पॅरामीटर. येताना त्याला एम्प्लॉय आयडी आला होता, पण जाताना इकडनं व्हॅल्यू न्यू सॅलरी जाणार आहे. हे कळलं का? इकडे आपण याला पास करताना इन पॅरामीटर एम्प्लॉय आयडी पास केला आणि रिटर्न करताना आपण त्याची नवीन सॅलरी पास केली. इथे पास करताना नवीन सॅलरी रिटर्न केली. And so based on that, you can say first time give me the employee ID. That employee ID you can pass here as a in parameter. So इकडे पहिल्यांदा 101 आला, मग नवीन सॅलरी सपोज जी काय असेल ती रिटर्न होणार बिकॉज ऑफ द आउट पॅरामीटर, and you will get that salary into this variable and print the new salary. So one variable you are using as the in and out parameter. नेस्टेड प्रोसिजर व्हॅलिड आहे का? येस, आता नेस्टेड ब्लॉक व्हॅलिड आहे PL/SQL मध्ये, तर नेस्टेड प्रोसिजर पण व्हॅलिड असेल. ओके, तर मग आता नेस्टेड प्रोसिजर क्रिएट रिप्लेस प्रोसिजर. नेस्टेड PL/SQL ब्लॉक अलाउड आहे, म्हणजे सपोज जर आपण असं केलं ना, पण नेस्टेड प्रोसिजरची गरज कधी पडते की जर तुला काय करायचंय, मग तू दुसरी प्रोसिजर बनवशील ना, दोन प्रोसिजर कॉल करता येतात. नेस्टेडची गरज काय लागणार इकडे, आकांक्षा? PL/SQLचा नेस्टेड ब्लॉक अलाउड आहे. फॉर एक्झाम्पल, डिक्लेअर जर आपण केलं, त्याच्यामध्ये इथे आपण जर लिहिलंय बिगिन, तर इथे पुन्हा एकदा आपण हे करू शकतो, काय डिक्लेअर करू शकतो अजून एक ब्लॉक. म्हणजे हा एक झाला ब्लॉक. सपोज इथे एंड लिहिला याचा, याच्यामध्ये परत एकदा आपल्याला डिक्लेअर करता येईल. इथे काहीतरी डिक्लेअर केलं, परत याचा बिगिन लिहिला, मग याला एंड करता येईल इकडे आपल्याला, असं असतं. हो, दोन डिक्लेअर करता येईल ना. दोन काय, ओके, दोन पण डिक्लेअर करता येईल. ठीक आहे. सो इथे कसं आहे, नेस्टेड ब्लॉक आपल्याकडे अलाउड आहे, तर ह्या ब्लॉक मध्ये तुम्ही दुसरा PL/SQLचा ब्लॉक लिहू शकताय. हो, प्रोसिजर कुठे पण कॉल होईल, दॅट इज नॉट एन इश्यू. ठीक आहे. इव्हन आता आपण सपोज आता काय करणार आहे मी, एक्झाम्पल, या प्रोसिजरचं काम काय आहे, मला सॅलरी रिटर्न करणं, एक्झाम्पल. आणि हा जो कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे हा मी दुसऱ्या प्रोसिजरने पण करू शकतो. म्हणजे आय कॅन राईट क्रिएट अ प्रोसिजर, सपोज इन्क्रीमेंट सॅलरी. मग आता इन्क्रीमेंट सॅलरीला मला सॅलरी द्यावी लागेल आधी, तर मग मी इथे काय इन आउट करूया हवं तर, इन आणि आउट केलं याला, आणि एम्प्लॉई टेबलच्या सॅलरी कॉलमचा पर्सेंट टाईप घेतला इथे ऍज. मग याचं काम काय आहे, फक्त हा कोड लिहायचा. कुठला, हा जो कोड आहे ना, हा कोड मी काय करणार, एक मिनिट, इथून कट केला, हा कोड इथे कट केला आपण आणि हा इथे लिहिला सपोज. आता याला परत व्हेरिएबल डिक्लेअर करावे लागतील. ई रेकॉर्ड कुठे डिक्लेअर केला होता याच्यात,
डिक्लेअर केलेलं आपण. एक काम करू, हे एक्झाम्पल तुम्हाला शेअर करायचंय कारण की हे महत्वाचं एक्झाम्पल. BVMS underscore output dot put underscore line hello procedure. Can drop the procedure. Next here created. आता ही जी प्रोसिजर आहे इथे आपला आधीचा कोड हे बघा आलं का. ठीक आहे. हॅलो प्रोसिजर म्हणजे काय केलं आपण, एका प्रोसिजर मधून दुसरी प्रोसिजर काय केली, कॉल केली. अंडरस्टूड. फ्रॉम वन प्रोसिजर वी कॅन कॉल अनदर प्रोसिजर. ठीक आहे एव्हरीबडी क्लिअर. काल आपण कर्सरचं पण एक्झाम्पल बघितलं होतं प्रोसिजर मध्ये.
ठीक आहे, तर मग इथपर्यंत आपण काय केलं, प्रोसिजरची कन्सेप्ट तुम्हाला कळली असेल. तसंच लाईक अ प्रोसिजर इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना, राईट एव्हरीवन? एनी क्वेश्चन्स हिअर, प्लीज रिप्लाय. Hello everybody, this is clear, right? In parameter, out parameter, and in out parameter. In parameter, out parameter, and in out parameter. Okay. So same like how to print procedure output on terminal. म्हणजे काय करायचंय? This is what your terminal here, right? And here is the output also. Print करायचं म्हणजे काय? अविनाश, मग हा बघ ना, हा आउट पॅरामीटर प्रिंट झाला. लुक ॲट दिस. एम्प्लॉई सॅलरी 16185. दिस इज नथिंग बट द आउट पॅरामीटर, राईट? हे बघ, इथे काय केलं मी, पहिल्यांदा एम्प्लॉई पास केला. हा एम्प्लॉई इथे गेला याच्याकडे, त्याने आउट पॅरामीटर पण येतो. त्याने सॅलरी चेक केली, नवीन सॅलरी जी काय असेल ती अपडेट केली डेटाबेस मध्ये, आणि नवीन सॅलरी याच्यात मिळाली आपल्याला, ह्या व्हेरिएबलला. हाच व्हेरिएबल आपण आउट पॅरामीटर यूज केलाय आणि हा रिटर्न केला इथे. नाही, ते तर केलंय ना आपण ऑलरेडी. सी दिस इज, तो काय विचारतोय, आय थिंक आउट पॅरामीटरला प्रिंट कसं करायचं. तर मग हा आउट पॅरामीटरच प्रिंट केला आपण. हा जो आउट पॅरामीटर आहे ना, हा बघ, हा आउट पॅरामीटर जो आहे, न्यू सॅलरी, हा आउट पॅरामीटर आहे. हा पॅरामीटर आपण रिटर्न केला इकडे. जाताना इकडे तो व्हॅल्यू येऊन गेला 101. जेव्हा इकडे आपण गेलो ना फर्स्ट टाइम, त्याने 101 व्हॅल्यू दिली, आणि येताना मला न्यू, येताना येताना मला नवीन सॅलरी मिळाली. क्लिअर? जाताना इकडनं एम्प्लॉयडी गेला. अनम्यूट करतो बरं तू. काय क्वेश्चन आहे तुझं, कळेल नाही. अनम्यूट कर तिकडनं. अविनाश, हा बोल. म्हणजे प्रोसिजर क्रिएट केली ना, त्या प्रोसिजरला आपण कॉल केलं का त्याचे आउट पॅरामीटर डायरेक्ट कसं प्रिंट करू शकतो? हे बघ, इकडे बघ, आता ही प्रोसेस क्रिएट केली, हे बरोबर आहे, ठीक आहे. हो, आता हा प्रोसिजरला आपण कुठं पण कॉल करू शकतो ना. हा मग कुठे पण म्हणजे, हे बघ, इथे कॉल केला ना आपण, हा इथे कॉल केलाय बघ. इथे जाताना आपण 101 व्हॅल्यू दिली आणि येताना तुला नवीन व्हॅल्यू मिळाली सॅलरी. तुझं म्हणणं काय, काय करायचं? नाही म्हणजे आउट पॅरामीटर म्हणजे व्हेरिएबल मध्ये घेऊन कन्सिडर होते, म्हणजे प्रिंट स्टेटमेंट कसं प्रिंट करू शकतो असं. त्याला एक्स्ट्रा व्हेरिएबल घ्यायची गरज नाही ना, हाच व्हेरिएबल आहे जो की इनचं पण काम करते, आउटचं पण. बरं, तू हे एक्झाम्पल बघ. मग आउट पॅरामीटर बघायचं असेल तर हे एक्झाम्पल बघ. हे बघ, आता तू म्हणतोय ही ऍड आहे, बरोबर आहे का? हॅलो अविनाश, हो सर. आता ऍडिशन झाली इथे, ठीक आहे. आता ही येस जी सर, आवाज येतो. ऍडिशन आहे, सपोज, हॅलो, ही जी 10 आणि 20 ची ऍडिशन आहे,
ती रिटर्न गेली कुठे, हे बघ या व्हेरिएबल मध्ये घेतली ती इथे. असं सेपरेटली व्हेरिएबल म्हणजे इथे हाच व्हेरिएबल जो असतो म्हणजे एखाद्या आता पुढच्या टॉपिक मध्ये कळेल फंक्शन मध्ये आपली रिटर्न व्हॅल्यू येते आणि एखाद्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर होते. तसं इथे काय होतं, हाच व्हेरिएबल मध्ये व्हॅल्यू मिळते. इकडनं जाताना एम्प्टी गेला तो, येताना व्हॅल्यू घेऊन आला. कळलं का अविनाश? येस सर. समजलं का तुझं डाऊट? तू मला व्हेरिएबल मध्ये कसं येस सर, घ्यायचं, समजतो. या व्हेरिएबल मध्येच घेतली आपण ती व्हॅल्यू. ठीक आहे. हो सर. सर इथं टर्मिनलवर आपण प्रिंट पण वापरतो का? काय वापरतो? हॅलो, काय म्हटलं? प्रिंट पण वापरतो का आपण प्रिंट करण्यासाठी? हे बघ ना, ही लाईन वापरतो ना आपण. सर प्रिंट स्टेटमेंट पण वापरू शकतो का आपण प्रिंट करण्यासाठी? नाही, मग प्रिंट करण्यासाठी हे स्टेटमेंट आहे. तुझं पहिले लेक्चर झाले नाहीत का PLSQL चे? हॅलो, म्हणजे जस्ट विचारतोय मी, प्रिंट करायसाठी ही स्टेटमेंट आहे. इथे सर प्रिंट लेक्चर नावाचं झाले. मी काल एक नवीन व्हिडिओ बघितला आणि त्याच्यामध्ये प्रिंट पण वापरलं होतं त्यांनी. प्रिंट नाही, नाही नाही, DBMS वापरतो आपण प्रिंट करण्यासाठी, पण तिथे प्रिंट पण वापरलेलं होतं ना त्यांनी. येस सर. कुठे बघितलं तू ते? हॅलो, म्हणजे आपल्या लेक्चर मध्ये म्हणतोय का? म्हणजे काल मी ते कॉलेज स्टेटमेंटचं बघत होतो. हो, टर्मिनल वरतीच एक व्हेरिएबल म्हणजे प्रोसिजर कॉल करून एका व्हेरिएबल मध्ये घेतली आणि त्याला प्रिंट म्हणून ते व्हेरिएबल पास केलं, त्याचं बरं, डायरेक्ट तू जर आउट करतोय, पॅरामीटरचा तू काय आन्सर येतं. करतोय, listen, तू काय करतोय, तू JDBC आणि PLSQL चं मिक्स करतोय. ते JDBC मध्ये प्रिंट करतात, इकडे PLSQL मध्ये ही लाईन यूज करतात. ठीक आहे, तू जे म्हणतोय ना, तू कॉलेबल वापरलं म्हणजे याचा अर्थ तू JDBC मध्ये बघितलंय. क्लिअर? ओके. ते JDBC म्हणजे जावाच्या टर्मिनलवर प्रिंट करायला आपण ते वापरतो. इकडे प्रिंट करताना आपण हीच लाईन वापरतो. याच्या व्यतिरिक्त काही पर्याय नाही आपल्याला. ठीक आहे, ओके. समजलं का अविनाश? येस सर. ठीक आहे, इथं प्रिंट करताना दुसरं काहीच ऑप्शन, इथे कॉलेबलच नाहीये खरं तर PLSQL मध्ये. ते कॉलेबल कुठे आहे? JDBC मध्ये. ठीक आहे, तर JDBC मध्ये प्रिंट करताना प्रिंट नाही करता येईल. सिस्टम.आउट प्रिंट करून पण करता येईल तिकडे प्रिंट करताना. ठीक आहे. सो एव्हरीबडी लिसन. बाकी कोणाला काय आहे का डाऊट इथे? प्लीज रिप्लाय. तुझ्या साईडला तिकडे अनम्यूटचं बटन आहे अविनाश, त्याला क्लिक करतं. तिथे विजिबल नाही होत तुझं नाव लवकर. कारण की हॅलो, हो सर. एंड रिक्वेस्ट असते बघ, तिकडे बटन असते एंड रिक्वेस्ट काहीतरी, क्लिक करताना. ठीक आहे. सो लिसन एव्हरीवन, काय सांगितलं मी तुम्हाला? प्रोसिजर. नाव सेम लाईक अ प्रोसिजर वी हॅव अ वन मोर थिंग विच इज कॉल्ड एज अ फंक्शन. सेम लाईक अ प्रोसिजर वी हॅव अ फंक्शन हिअर. हे बघा काय फंक्शन आहे. आता फंक्शन पण सेम प्रोसिजर सारखंच आहे. हे पण प्री कंपाइल्ड ऑब्जेक्ट आहे, स्टोअर्ड ऑन डेटाबेस सर्व्हर आहे. फक्त कंपल्सरी प्रोसिजर रिटर्न द व्हॅल्यू. हे बघा सिंटॅक्स. Sorry, functions return the value, always return the value, whereas procedure may or may not return the value with the help of out parameter. प्रोसिजर व्हॅल्यू रिटर्न करणार याची गॅरंटी नाहीये प्रत्येक वेळेस, बट फंक्शन ऑलवेज रिटर्न द व्हॅल्यू. फंक्शन ऑलवेज रिटर्न द व्हॅल्यू म्हणजे हे स्टेटमेंट कंपल्सरी आहे. ठीक आहे, मग आता तुम्ही याला कसं केलं? हे प्रोग्राम सारखं काम करणार. हा त्याला पहिला डिफरन्स की फंक्शन हा तुमचा व्हॅल्यू रिटर्न करणार. ठीक आहे, तुम्ही काय केलं? ऍडला कॉल केलं, ऍड एक व्हेरिएबल घेतला, N1 N2 घेतलं, दोघांची ऍडिशन केली, ऍडिशन रिटर्न केली. हे बघा, आता ही जी ऍडिशन आहे, मी 2 नंबर घेतले, ते 2 नंबर पास केले 10 आणि 20. फंक्शनला कॉल केलं, गो टू द फंक्शन 10 + 20 यू विल गेट द ऍडिशन 30. 30 रिटर्न केलं, याच्यामध्ये आला 30 आणि तो 30 इथं प्रिंट केला. हो आहे ना, सांगतो. प्रोसिजर जसं मी सांगितलं की पहिल्यांदा प्रोसिजरच्या बद्दल काय बोललो मी की प्रोसिजर मे ऑर मे नॉट रिटर्न द व्हॅल्यू. पण फंक्शनचा मेन ऍडव्हान्टेज काय असतो की फंक्शन
you can call from SQL query also. For example, let me just create this. Copy this. Function created. त्याला आपण काय केलं इकडे झूम केलं 10 आणि 12 आला आन्सर बरोबर आहे. पण आता याच्यामध्ये आणखीन एक ऍडव्हान्टेज होता की सिलेक्ट काय नाव याचं फंक्शनचं F1. जसे आपण आता स्ट्रिंग फंक्शन बघितले, मॅथमॅटिकल फंक्शन बघितले, डेट फंक्शन बघितले, तर त्या टाईपने पण फ्रॉम ड्युएल हे बघा असं पण याला यूज करता येतं. कळलं का अमोल की एसक्यूएल म्हणजे फंक्शन हा एसक्यूएल क्वेरी मध्ये यूज होतो पण प्रोसिजर एसक्यूएल क्वेरी मध्ये यूज होत नाही. म्हणजे whenever you want to use the your function in SQL query, so instead of procedure you can create the functions. ठीक आहे. अदरवाईज दोघं सेमच आहे, बाकी काही चेंज नाहीये दोघांमध्ये. ठीक आहे. की जसं मी सांगितलं इकडे की फंक्शन कॉल केला, व्हॅल्यू पास केल्यात, ऍडिशन केली, रिटर्न कंपल्सरी इज रिक्वायर्ड and you will get the answer and print that answer. Only difference is that you can call the function from any SQL query, whereas you cannot call the procedure from the SQL query. Procedure ही SQL query मधून कॉल होणार नाही. ओके. ठीक आहे. सो दिस इज कॉल्ड एज वॉट अ प्रोसिजर. मग आता प्रोसिजर मध्ये सॉरी फंक्शन्स. आता बघा इथे एक फंक्शन लिहिला कॅल्क्युलेट बोनस नावाचा, ज्याला आपण एक एम्प्लॉय आयडी पास करणार आणि याला पण तुम्ही ऍक्च्युली आउट पॅरामीटर लिहू शकता ना इथे सुद्धा. तर याने काय केलं, सिलेक्ट सॅलरी इंटू दिस व्हेरिएबल फॉर दिस एम्प्लॉई. सॅलरीचं काहीतरी बोनस कॅल्क्युलेट केला. आता हा पार्ट शिकायचा आपल्याला नंतर की वेन देर इज नो रेकॉर्ड देन नो डेटा फाउंड, हे नंतर सांगतो. याचं लेक्चर आपण पुढचे घेऊयात. ठीक आहे. इथे रिटर्न केलं मी आन्सर अँड ओके. हे बघा कॅल्क्युलेट बोनसला कॉल करा. कॅल्क्युलेट बोनस इथे आला. जी काय व्हॅल्यू तुम्ही पास केली एम्प्लॉई आयडीची, त्या एम्प्लॉई आयडी साठी सॅलरी रिट्राईव्ह करा, त्याचा बोनस रिटर्न करा आणि तो बोनस याच्यात घेतला आपण इथे प्रिंट केला. ही जी व्हॅल्यू आहे इथे पास केली, ती व्हॅल्यू तुम्ही इथे कॅल्क्युलेट केली, ती रिटर्न केली अँड देन यू कॅन प्रिंट दॅट व्हॅल्यू हिअर. दॅट्स इट. ठीक आहे. सो मग आता काय करता येईल तुम्हाला, जसं तुम्ही थोड्या वेळापूर्वी मला विचारलं की प्रोसिजर मध्ये प्रोसिजर कॉल करता येईल का. मग त्यापेक्षा प्रोसिजर मध्ये फंक्शन कॉल करायचा. म्हणजे एखादी छोटासा युनिट असेल, लाईक बोनस कॅल्क्युलेट करायचा आहे, तुम्ही एक प्रोसिजर लिहिली आहे, त्या प्रोसिजर मध्ये तुम्ही काय केलं, सॅलरी रिट्राईव्ह केली. आता तुम्हाला सॅलरी चेक करायची आहे कोणत्या रेंजमध्ये आणि त्या बेसिसवर तुम्हाला परत ती अपडेट करायची. मग काय करा, त्या ठिकाणी तुम्ही फंक्शन कॉल करा. म्हणजे हा जो मागचा कोड आपण लिहिला होता, कुठला, हा जो कोड होता, इथे ह्या कोडसाठी मी फंक्शन कॉल करणार आणि त्याला फक्त सॅलरी पास करणार. तो मला जे काही इन्क्रीमेंट सॅलरी ती कॅल्क्युलेट करून रिटर्न करणार आणि मग मी प्रोसिजर मध्ये ते अपडेट करणार. कळतंय मी काय बोललो. इथे ह्या कोडमध्ये ह्या ब्लॉकच्या ठिकाणी मी फंक्शन वापरणार, त्याला मी सॅलरी पास करणार, ती सॅलरी तिकडे अपडेट होणार आणि ती न्यू सॅलरी मिळणार, मग मी ते त्याला अपडेट करणार. सो इन दिस वे यू कॅन यूज द फंक्शन विथ द प्रोसिजर. इन्स्टेड ऑफ कॉलिंग procedure inside a procedure, you can call the function inside a procedure. You can call the function inside the procedure. आता इथे एक फंक्शन घेतलं इन्क्रीमेंट सॅलरीचा. बघा तो सॅलरी इन्क्रीमेंट करून देतो आपल्याला, जे काही इन्क्रीमेंट व्हॅल्यू असेल ती, आणि ती मी इथे कॉल केली आहे. बघा क्रिएट अ प्रोसिजर एम्प्लॉई प्रोसिजर. याला तुम्ही सॅलरी पास करा, इन आउट पॅरामीटर. त्याने ती रो रिटर्न केली, इन्क्रीमेंट सॅलरीला कॉल केलं, त्याने सॅलरी इन्क्रीमेंट करून दिली, ती अपडेट केली. कळलं का कोड. कोड समजतोय का.
नाही, बोथ आर सब प्रोग्राम्स अमोल. ओके, बिकॉज सब प्रोग्राम म्हणजे काय, दे ऑल आर लाईक अ स्टोर ऑन डेटाबेस सर्व्हर. जसा फंक्शन डेटाबेसला स्टोर होतो तसा स्टोअर प्रोसिजर पण डेटाबेस सर्व्हरवर स्टोर होते. The memory allocation because both are subprogram. All the subprogram म्हणजे काय, प्रोसिजर, फंक्शन्स, पॅकेजेस, या तीनला म्हणतात सबप्रोग्राम. सबप्रोग्राम म्हणजे पार्ट ऑफ द मेन प्रोग्राम and they all are stored on database server. Okay, there are three topics in subprogram: procedure, then we have a functions, and then we have a packages. So these three topics are the subprogram. जर तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये कोणी विचारलं इन फ्युचर की डू यू नो द सब प्रोग्राम इन PL/SQL, तर यू कॅन से दॅट येस, प्रोसिजर, फंक्शन अँड पॅकेजेस आर दी सब प्रोग्राम. प्रोसिजर, फंक्शन्स अँड पॅकेजेस आर दी सब प्रोग्राम्स. ठीक आहे. सो हे तीन कोण आहेत, सब प्रोग्राम्स आहेत. हा, रिमेंबर दिस. ठीक आहे. हा कोड कळतोय सगळ्यांना, एकदा बघून घ्या. इथे मी एक फंक्शन लिहिलं आधी, मग इथे आपण प्रोसिजर लिहिलीये, त्या प्रोसिजर मध्ये फंक्शन कॉल केलाय, अपडेट केलाय सॅलरी, आणि हा अनोनमस ब्लॉक आहे, त्याच्यात फक्त तुम्ही सॅलरी पास केली आहे. Everybody understood this? We have a function. In a function we are calling from the procedure, and procedure ला इकडनं कॉल केलं आपण. Sometimes असं वाटतं there are only 2 to 3 people in the batch because hardly these 3 people are replying. Amol, Akanksha, and Avinash. That's it. Okay. Can you explain me what happened in this code? पण याच्यात एक्सेप्शनचा कोड आहे, हा तुम्हाला उद्या सांगेल मी. एक्सेप्शन नका आता हे करू, इग्नोर दिस फॉर सम टाइम. फक्त काय चेक करायचंय, एक एम्प्लॉय डिपार्टमेंट नंबर पास केला इथे. डिपार्टमेंट नंबर into this, where department number is equal to this one. ओके. म्हणजे जो डिपार्टमेंट नंबर तुम्ही पास केला, जर रेकॉर्ड असेल तर तुम्ही इथे सांगितलं रेकॉर्ड फाउंड, रिटर्न ट्रू. रिटर्न ट्रू. जर बी ची व्हॅल्यू इथे 10 ट्रू आली तर प्रिंट केलं व्हॅलिड डिपार्टमेंट, अदरवाइज इनव्हॅलिड डिपार्टमेंट. सो इथे आपण प्रिंट केलंय व्हॅलिड डिपार्टमेंट, अदरवाइज आपण इकडे प्रिंट केलं इनव्हॅलिड डिपार्टमेंट. ठीक आहे. Okay, so guys, let's please go through these examples today. Tomorrow I'll take more examples on the function topic, because there is one more concept in the function like programming. Function overloading होतं ना आपल्याकडे, तसे इथे पण फंक्शन ओव्हरलोडिंग पण करता येईल. पण वन मोर थिंग इज देअर, पॅकेज. हे तिघ टॉपिक एकत्र करावे लागतील, प्रोसिजर, फंक्शन्स आणि पॅकेजेस. उद्या आपण हे बघूया तिघ टॉपिक्सला, फंक्शन, प्रोसिजर आणि पॅकेजेस, म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल की कसं आणि कधी कोणतं वापरायचं. क्लिअर? ऑल आर द सब प्रोग्राम्स. या तिघांना काय म्हणतात, सब प्रोग्राम्स. ठीक आहे. ओके, ही फाईल पाठवतो मी. प्लीज गो थ्रू दिस फाईल राईट नाव. ओके, चलो then we'll see you tomorrow. Any questions here? Please reply. रिटर्न डिपेंड करतं कशा, ते डिपेंड करणार आहे रिटर्न टाईपवर. इथे जो रिटर्न टाईप लिहिलाय ना, हे बघ, फंक्शनला इथे रिटर्न टाईप काय लिहिलंय आपण, बुलियन लिहिलंय. तर बुलियन असेल तर व्हॅल्यू ट्रू ऑर फॉल्स पाहिजे. इथे इंट लिहिलं असेल तर इंट पाहिजे, त्याच्यावर डिपेंड आहे.
की रिटर्न टाईप काय दिलाय त्यानुसार रिटर्न करायचे. इथे काय रिटर्न केलंय का याच्यामध्ये, हे बघ इथे बुलियन आहे म्हणून ट्रू और फॉल्स आहे. मागच्या एक्झाम्पल मध्ये इथे काय होतं, इन्क्रीमेंट सॅलरीला रिटर्न काय आहे, ते बघ नंबर आहे म्हणून ही व्हॅल्यू आहे. ठीक आहे. ऍज पर द रिटर्न टाईप यू हॅव टू रिटर्न द व्हॅल्यू. ओके ओके, देन चलो विल स्टॉप हियर, विल कंटिन्यू टुमारो मॉर्निंग. चलो देन, बाय.